नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण कशा प्रकारे आपल्या मोबाईलवरती मोबाईल सिक्युरिटीचे फीचर्स ऑन करू शकतो. तर त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला Alto SOS ॲप ओपन करायचं आहे. Alto SOS ॲप ओपन केल्यानंतर आपण बघू शकता इथे आपल्याला मोबाईल सिक्युरिटी नावाचा ऑप्शन आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता जर आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की चाइल्ड सेफ्टीसाठी आपण सेटिंग्सच्या ह्याला लॉक लावू शकतो. तर ते लॉक तसे लावलेलं असेल तर इथे आपला पासवर्ड टाकून आपल्याला हे अनलॉक करायचं आहे. आणि आता समजा इथे तुम्ही मोबाईल सिक्युरिटीवरती क्लिक करून ज्यावेळेस येता फर्स्ट टाइम, त्यावेळेस इथे तुम्हाला हे लॉकचा जो सिम्बॉल आहे त्यावर क्लिक करून हे मोबाईल सिक्युरिटी आता ऑन झालेलं आहे. तर आता अशा प्रकारे हे मोबाईल सिक्युरिटी ऑन झाल्यानंतर आपण बघू शकता इथे आपला जो मोबाईल आहे तो मोबाईल जर लॉक असेल आणि कोणी अनलॉक करण्याचा प्रयत्न करेल तर इथे तुम्हाला त्याचा फोटो कॅप्चर होईल. तर आता तो अनलॉक केल्यानंतर फोटो कॅप्चर होतो, तो मोबाईल सिक्युरिटीमध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळतो. इथे जर तुम्ही क्लिक केलं तर बघू शकता आता हे माझे फोटो जे आहे ते कॅप्चर झालेले आहे. तर अशा प्रकारे जर कोणी आपला मोबाईल अनलॉक करण्याचा प्रयत्न केला तर इथे मोबाईल सिक्युरिटीमध्ये त्याचा फोटो कॅप्चर ज्यावेळेस त्या व्यक्तीने पॅटर्न टाकून अनलॉक केला किंवा अनलॉक करण्याचा प्रयत्न केला तर आपला फोटो कॅप्चर होतो. तसेच आता जसं की अजून एक मोबाईल सिक्युरिटीमध्ये फीचर आहे रिमोटली सायरन वाजवणे. तर आता जसं की समजा आता माझा हा मोबाईल समजा एखाद्या इमर्जन्सी म्हणजे एखाद्या फंक्शनमध्ये आम्ही गेलेलो आहोत, माझे पॅरेंट्स आणि मी, आणि समजा माझा मोबाईल हरवलेला आहे, तर त्यावेळी आता माझ्या इमर्जन्सी कॉन्टॅक्टमध्ये मी जर आमच्या वडिलांना म्हणजे स्वतःच्या वडिलांना, आईला किंवा माझे बहीण भाऊ जे कोणी असतील नातेवाईक त्यांना जर मी ॲड केलेलं असेल तर ते माझ्या मोबाईलवरती रिमोटली सायरन ट्रिगर करू शकतात. तर त्यासाठी जसं की इथे त्यांच्याकडे आता त्यांचा नंबर आपल्या मोबाईलमध्ये ॲज अ इमर्जन्सी कॉन्टॅक्ट म्हणून ॲड पाहिजे. जसं की आपण बघू शकता हा जो मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर माझ्याकडे ॲज अ इमर्जन्सी कॉन्टॅक्ट म्हणून मी इथे ॲड केलेला आहे. ठीक आहे. तर इथे तुम्ही बघू शकता हा मोबाईल नंबर माझ्याकडे ॲज अ इमर्जन्सी ॲड केलेला आहे आणि सिक्युरिटी कोड ह्यांच्यासाठी मी 1234 ठेवलेला आहे. ठीक आहे. तर आता ते हे जे समोरचे व्यक्ती आहेत ते काय करतील, त्यांचं Alto SOS ॲप ओपन करतील आणि त्यांच्या हे इथे ड्रॉवर बटन म्हणजेच डावीकडे जे 3 लाईन्स आहेत या 3 लाईन्सला इथे क्लिक करतील आणि इथे मोबाईल सिक्युरिटीमध्ये म्हणजेच इमर्जन्सी अँड सेफ्टी फीचर्समध्ये ट्रॅकिंग रिलेटिव्ह नावाचा जो सेकंड ऑप्शन आहे यावरती क्लिक करते. या ट्रॅकिंग रिलेटिव्ह नावाला क्लिक केलं तर आता ह्यामध्ये ते 2 फीचर आहेत, लोकेशन पाहणे आणि रिमोटली सायरन ट्रिगर करणे. तर आता लोकेशन पाहण्यासाठी ते इथे सूरज ASL ह्या नावासमोर इथं जर क्लिक केलं तर बघू शकतात ह्या इथे त्यांनी SOS बटन ट्रिगर केले असतील. आता म्हणजे मी ज्यावेळेस इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये SOS बटन ट्रिगर केलं असेल किंवा व्हॉल्यूम बटनद्वारे जर माझे जे काही फोटो म्हणजे इमर्जन्सी मेसेज यांच्यापर्यंत पोहोचले असतील तर इथे लोकेशनचे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड पडतात आणि ते सगळं इव्हेंटच्या बेसिसवर असतं. तर इथे बघू शकता अशा प्रकारे जिथे जिथे मी गेलेलो आहे ते इथे पूर्ण मला लोकेशन इथे ते माझे लोकेशन ट्रॅक करू शकतात. तर ह्या सर्व गोष्टी इथे आपल्याला पाहायला मिळतात. हे झालं लोकेशनच्या बाबतीत. आता दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे सायरन रिमोटली ट्रिगर करणे. तर इथे ह्या एक्सप्लेनेटरी मार्क्सवरती क्लिक करायचं आहे आणि पहिला जो ऑप्शन आहे ट्रिगर सायरन यावरती आता त्या व्यक्तीने समोरच्या म्हणजे माझ्या चाइल्डने किंवा माझे जे फ्रेंड असतील, कलिग असतील, त्यांनी माझा नंबर ॲज अ इमर्जन्सी कॉन्टॅक्टमध्ये ॲड करताना जो काही सिक्युरिटी कोड टाकला असेल तो सिक्युरिटी कोड इथे मी टाकणार आणि ओकेला क्लिक करणार. तर आपण बघू शकता ह्या मोबाईलवरती आता सायरन ट्रिगर झालेला आहे आणि अशा प्रकारे त्याचा सायरनचा आवाज येतो. तर अशा प्रकारे ज्यावेळेस आता सायरन ट्रिगर होतो आणि तो आवाज येतो तर निश्चितच आपला तो मोबाईल जर तिथे गर्दीमध्ये हरवला असेल तर तो आपल्याला मिळू शकतो. तर हे 2 महत्त्वाचे फीचर आहेत मोबाईल सिक्युरिटीमध्ये. जर ज्यावेळेस तुम्ही तुमचा मोबाईल सिक्युरिटी फीचर इनेबल केलेला आहे त्यानंतर जे कोणी व्यक्ती आपला मोबाईल नंबर म्हणजे मोबाईल घेऊन पासवर्ड टाकून किंवा मोबाईल अनलॉक करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस त्याचे फोटो कॅप्चर होतो. तसंच सोबत जर आपला मोबाईल तिथेच गर्दीमध्ये कुठे हरवला असेल तर आपण इथे ह्या एक्सप्लेनेटरी मार्कला क्लिक करून म्हणजे जे आपले इमर्जन्सी कॉन्टॅक्टमधील व्यक्ती आहेत त्यांच्या मोबाईलवरून इथे सिक्युरिटी कोड टाकून आपलं रिमोटली सायरन ट्रिगर करू शकतो.
आणि इथे आपले मोबाईलचं लाईव्ह लोकेशन पण पाहू शकतो. तर हे 2 फीचर महत्त्वाचे या मोबाईल सिक्युरिटीमध्ये आहेत. तर अशा प्रकारे आपण Alto SOS ॲप वापरून आपला मोबाईल सुरक्षित ठेवू शकता. धन्यवाद.